गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी वॉर्ड नंबर 14 येथे काल पाहणी केली व आज रुग्णांची तपासणीचे कॅम्प लावण्यात आले। यावेळी एस मराठी चॅनलचे विदर्भ संपादक जावेद अली सय्यद यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण वानखेडे यांना माहिती दिली असता त्यांनी तातडीने डॉक्टर विशाल एरावार यांना सूचना केल्या व आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी मुरुम खानदान येथे कॅम्प लावून रुग्णांची तपासणी केली आहे। यावेळी डॉक्टर विशाल येरावार, नर्स, आशा वर्कर व टीमने घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे। आज दिनांक 27/11/2025 रोजी गढेरी येथील मुरुम खदान येथे कोविड सर्वेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आला। त्याच्यामध्ये आपण एकूण 7 टीम इथे सर्वेसाठी लावले। एकूण घरे आपण तपासले 91। एकूण लोकसंख्या तपासण्यात आली 383। त्याच्यामध्ये 0 ते 1 वर्षाची 4 मुलं होती, गरोदर माता 1, PNC माता 2। याच्यामध्ये 60 वर्षावरील 37 लोकांना आपण तपासलेला आहे। तसेच या सर्वेक्षणांती एकूण कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण 37 आढळले आणि 37 रुग्ण उपचाराखाली आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। त्याच्यामध्ये या सर्वेमध्ये तापाचे 5 रुग्ण आढळले, अतिसाराचे एकही रुग्ण आढळला नाही, टायफॉइड आजाराचा 1 रुग्ण आढळला आणि या सर्वेमध्ये आपण एकूण 17 रक्त नमुने घेतलेले आहेत आणि या रक्त नमुन्यांना आपण हिंद लॅब मार्फत कोविडचे इतर जे तपासण्या आहेत ते आपण करून घेणार आहोत। सर्वेक्षणामध्ये आपण IC सुद्धा लोकांमध्ये केली, जनजागृती केली की या कोविड आजारापासून आपण स्वतःचा कसा बचाव करायला पाहिजे याबाबत सुद्धा आपण लोकांना जनजागृती केलेली आहे आणि सध्या तर परिस्थिती आटोक्यात आहे आणि आरोग्य विभागामार्फत इथे निरंतर लक्ष देऊन आम्ही आहोत आणि लोकांचं सुद्धा सहकार्य आम्हाला इथे लाभत आहे आणि ही मोहीम पुढे सुद्धा आम्ही सुरू ठेवू आणि लोकांचं आरोग्य जपण्याचं काम आम्ही निरंतर करत राहू। धन्यवाद। जे रुग्ण आहेत ते काय खायला पाहिजे आणि कशा पद्धतीने सगळ्या आपण लोकांना सांगितलेलं आहे की पिण्याचं पाणी जे आहे ते गरम करून थंड करून प्यायचं आहे, अन्न सुद्धा गरम गरम खायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा नॉनव्हेज ज्याला म्हणतो तिखट तेलकटयुक्त मसालायुक्त मांस मटण मच्छी हे लोकांनी सध्या तरी खाऊ नये। साधं आपलं गरम गरम अन्न लोकांनी खायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोविड झालेला आहे त्यांनी मात्र भरपूर पाणी प्यायचं आहे गरम केलेलं आणि घरी आराम करायचं आहे। जेवढं ते आराम करतील तेवढा लवकर त्यांना आजार बरा होईल। या सगळ्या सूचना आपण लोकांना दिलेल्या आहे आणि जनजागृतीचं काम याही समोर आपण करत राहू। तसेच आमच्यासोबत जीवन प्राधिकरणाचे सुद्धा लोक आहेत। इथला जो पाणी पुरवठाचा पाईपलाईनद्वारे नळाद्वारे जो पाणी पुरवठा आहे तो सध्या आपण थांबवलेला आहे। नगरपंचायतला सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि या एरियामध्ये पर्यायी पाण्याची व्यवस्था लोकांना शुद्ध पर्यायी पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्याबाबत त्यांना आम्ही सूचना आणि विनंती केलेली आहे। बरं, कोविड होण्यामागचं काही कारण कळलं का? कोविड होण्याचा सध्या तरी पाण्यामार्फत होऊ शकतो असा आम्हाला अंदाज आहे। आपण आता ब्लड सॅम्पल घेतलेले आहेत, त्याचे जे रिपोर्ट्स येतील त्याच्यावरून आपल्याला क्लिअर समजणार। एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, अहेरी।